बारामती तालुक्यातील मोरगाव येथे एका माथेफिरूने 2 दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला होता। यामध्ये त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आज वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी पुरंदर तालुक्यातील नीरा येथे या मृत महिलेला श्रद्धांजली अर्पण करत या घटनेचा निषेध व्यक्त केला। संबंधित आरोपी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। याबाबत वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। बारामती तालुक्यातील मोरगाव येथे काल वीज वितरणच्या एका महिला कर्मचाऱ्यावर एका माथेफिरून हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यानंतर वीज वितरणचे कर्मचारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आज पुरंदर तालुक्यातील नीरा येथील वीज वितरणच्या कार्यालयामध्ये या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला, त्याचबरोबर त्या महिलेला श्रद्धांजली अर्पण केली। नक्की वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, वीज वितरणच्या महिला कर्मचाऱ्यांवर काल हल्ला झाला होता आणि यानंतर या महिलेचा मृत्यू झाला होता। अनेक कर्मचारी जे आहेत आता स्वतःला असुरक्षित समजतात, तुमच्या कर्मचाऱ्यांच्या नक्की काय मागण्या आहेत? महावितरणच्या ग्राहक संख्येचा जर विचार केला तर ग्राहक संख्या ही प्रचंड वाढलेली आहे आणि त्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हा तुटपुंजा आहे। त्यातही परमनंट किंवा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि आउटसोर्स कर्मचारी यांच्या भरोशावरती यांच्या आधाराने ही आपण सर्व गाडा चालवतोय। त्यामुळे दैनंदिन कामकाजात जी वाढ झालेली आहे कर्मचाऱ्यांवरती, सगळ्या गोष्टी बिल वाटप असेल, बिल वसुली असेल, थकबाकी वसुली असेल किंवा इतर लाईनची देखभाल दुरुस्ती असेल, वारा वादळात होणाऱ्या पडझडीतनं लोकांना वीज पुरवठा करणं असेल किंवा सध्या आपण बघतोय की पुरंदर तालुक्यात प्रचंड प्रमाणात ट्रान्सफॉर्मरच्या चोरीचे प्रमाण वाढलंय, त्यातनं सुद्धा ग्राहकांचा रोष वाढत चाललेला आहे। खरं तर किरकोळ बिलावरून या महिलेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। अत्यंत निर्घुण हल्ला तिच्यावर करण्यात आलेला। मात्र नीरा येथील जे महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या ज्या कार्यालयामध्ये सुरक्षित वाटतंय का हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुम्ही देखील वीज वितरणच्या कार्यालयात काम करत, तुमच्याकडे देखील बिल कमी करण्यासाठी लोक येत असतात, तुम्हाला इथं सुरक्षित वाटतंय का किंवा ह्या घटनेला तुम्ही कसं बघता? काल जी घटना झाली एकदम अत्यंत चिंताजनक बाब आहे ही। महावितरणमध्ये सध्या बहुतांश महिला वर्ग कार्यरत आहे। वेगवेगळ्या विभागांमध्ये महिला काम करतात, बिलिंग असू देत, टेक्निकल असू देत किंवा साईटवर वायरमॅन म्हणून असू देत, महिला सगळीकडे महावितरणमध्ये आहेत। तर काल जी घटना झाली तेव्हापासून एक असुरक्षितता जाणवत आहे की आता इथून पुढे काम करताना जी सावधगिरी बाळगावी लागेल। थोडंसं कर्मचाऱ्यांशी बोलताना मी व्यवस्थितच वागतो, सगळ्यांशीच व्यवस्थित वागतो, कंझ्युमर सोबत व्यवस्थित वागतो, पण तरी इथून पुढे कंझ्युमर कोणत्या याने येतोय, त्यांच्याशी कसं वागावं याबद्दल एक थोडीशी चिंता सगळ्यांमध्येच आहे आणि तेव्हापासून थोडंसं एक चिंताजनक जी लाट सगळीकडे पसरलेली आहे आणि एक तीव्र भावना सर्वच महिला वर्गामध्ये आणि सर्वच महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आहे। वीज वितरणच्या वतीनं तुम्हाला सुरक्षितता दिली जाते का किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं जातं? सुरक्षितता दिली जाते आम्हाला। जेव्हा साईटवर वगैरे असो तेव्हा आमच्या सोबत जेंट्स कर्मचारी नेहमी राहतात। थेफ्ट ड्राईव्ह असू देत किंवा वसुली मोहीम असू देत तेव्हाही जेंट्स कर्मचारी सोबत असतात। ऑफिसलाही शिपाई राहतात, सिक्युरिटी गार्ड राहतात, त्यामुळे सुरक्षितता वाटते। पण तरीही जेव्हा समजा कोणी नसेल, उपस्थित नसेल, तेव्हा जेव्हा कोणी कंझ्युमर येतील तेव्हा थोडंसं असुरक्षितता जाणवणार इथून पुढे। वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज वितरण सुरक्षितता दिली जातेच, मात्र असे जे काही ग्राहक आहेत ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना असुरक्षितचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा।